नमस्कार. धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अस्तरच्या ब्लाऊजमध्ये चौकोनी गळा कशा पद्धतीनं तयार करायचा. खूप प्रोफेशनल आणि खूप सोप्या पद्धतीनं मी सांगणार आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, अगोदर वरचं कापड आहे ना त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अस्तरवरती सुद्धा आपल्याला किती इंच गळा घ्यायचा आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानुसार रुंदी आणि उंची ठेवून आपल्याला मेन कापडावरती अस्तर उलट्या बाजूला अशा पद्धतीनं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पिन्स लावून घ्यायचे आहेत. बऱ्याच वेळा कापड सुळसुळीत असतं, त्यामुळं काय करायचं, पिन्स लावून घ्या, नाहीतर काय होतं आपल्या गळ्याचा आकार चुकून बदलू शकतो. त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे. 2 किंवा 3 अशा पिन लावून घ्या तुम्ही आणि पाव इंच अंतर ठेवून एकसारखा आपल्याला अशी गळ्याच्या साईडनं टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. एकसारखी टीप येऊ देत. गळ्याचं फिनिशिंग हे एकसारखेपणावरती अवलंबून असतं, त्यामुळं गळा थोडासुद्धा आपल्याला चुकवून चालत नाही. तर आपल्याला आता पूर्ण हा गळा कट करून घ्यायचा आहे. कॉर्नरवरती आपल्याला कट मारून घ्यायचं आहे, बाकी कुठेही कट मारायचा नाही, फक्त कॉर्नरला आपल्याला कट मारून घ्यायचा आहे. मी व्यवस्थित बघू शकता तुम्ही, मार्किंग करून घेतलेलं आहे, तिथेच आपल्याला कट मारायचा आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित असं उलटवून घ्या आणि वरून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे, तीही व्यवस्थित आणि एकसारखी. चौकोनी गळा खूपच म्हणजे शिकायला खूप सोपा आहे, अवघड अजिबात नाही. फक्त त्याचं फिनिशिंग व्यवस्थित येणं आणि कॉर्नरचे कट व्यवस्थित येणं गरजेचं आहे. तो आले की अगदी आपला गळा तयार होतो. तर कधीही कॉर्नर आलं ना तर सुई आतच ठेवायची, फक्त कापड सरकवून घ्यायचं, म्हणजे कॉर्नर आपले अजिबात चुकत नाहीत. तर बघू शकता आपली छान अशी टीप मारून झालेली आहे आपल्या गळ्यावरती. आता पूर्ण सगळीकडून आपल्याला व्यवस्थित असा अस्तर जोडून घ्यायचा आहे. तर आपल्याला एक्स्ट्रा झालेलं सर्व कापड कट करून घ्यायचं आहे साईडचं.
तर बघू शकता किती छान आपला चौकोनी गळा तयार झालेला आहे। तर चला मैत्रिणींनो, भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। बाय।